हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मानसीज फूड हब. मी मानसी तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत माझ्या घरी वांग्याचं भरीत कसं बनवतो आम्ही त्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी तेल लावून अशी वांगी भाजून घ्यायची. वांगी चांगली भाजून झाली की त्याला असं झाकून ठेवायचं, म्हणजे त्या आतल्या वाफेवरती ती अजून थोडी शिजतात. आणि त्यानंतर मग गार झाल्यानंतर त्याची सगळी सालं काढून घ्यायची. वांग्याची सगळी सालं नीट काढून घ्यायची अ, आणि देठ पण काढून घ्यायचे. ॲक्चुअली मी ह्या आजींकडनं ज्या भाजी घेते, त्या आजींनी मला सांगितलं होतं, की त्या वांग्याच्या आतमध्ये बिया अजिबात नाही आहेत. पण या वांग्याच्या आतमध्ये खूप बिया होत्या. सो त्या पण मी काढून घेतल्या आणि मग ते वांगं असं मी मॅश करते आहे. जर तुम्हाला हाताने कम्फर्टेबल वाटत असेल, तर तुम्ही हातानेही मॅश करू शकता. पण मला नाही आवडत, सो मी चमच्यानी मॅश करून घेतलं आहे. आता त्यामध्ये घालायचा कच्चा कांदा. आमच्या घरी असाच कच्चा कांदा घालून भरीत आवडतं. त्यानंतर घालायचं कूट. त्यानंतर मग कांदा लसूण चटणी घालायची. मग ॲड करायचं मीठ चवीप्रमाणे आणि थोडीशी साखर. त्यानंतर मग घालायची भरपूर कोथिंबीर. मला पर्सनली कोथिंबीर खूप आवडते, त्यामुळे मी सगळ्यात ॲड करते. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका घालू. आणि हे सगळं परत मिक्स करून घ्यायचं. आता आपण ह्याला फोडणी करायची आहे. तर मी तेल तापत ठेवलं. त्यानंतर त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद असं सगळं घालून घ्यायचं. आणि या रेसिपीचा स्टार इन्ग्रेडियंट म्हणजे भरलेली मिरची. ही मिरची आम्ही घरी बनवतो मिरच्या भरून. तर ती ॲड करायची. ती त्याची टेस्ट पण खूप छान येते या भरताला. आणि मग ती सगळी फोडणी भरतामध्ये घालायची. तर इथे ही सगळी फोडणी आपण ह्याच्यामध्ये आता घालून घ्यायची आहे आणि नीट सगळं मिक्स करायचं आहे. आपल्याला दही पण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. पण गरम फोडणीवरती दही ॲड नाही करायचं कधीच. फोडणी सगळी आधी भरताला लावून घ्यायची आणि मग ती थोडी गार होते. मग त्याच्यामध्ये दही ॲड करायचं. दही ॲड केल्यानंतर मस्त ते सगळं मिक्स करून घ्यायचं. येस. तर इथे आपलं रेडी आहे मस्त असं घरगुती वांग्याचं भरीत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? माझ्या घरच्या पद्धतीने मी हे भरीत बनवलंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि हां, अशाच रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.